जिथं जिथं हिंदूंच्या प्रोसेशन्सवरती किंवा हिंदूंच्या आंदोलनांवरती हल्ला होतो तिथे तिथे छतावरतून मशिदीतून दगड फेकणे, मशिदीच्या छतावरतून दगड फेकणे वगैरे वगैरे अगदी म्हणजे हे सामान्य झालेलं आहे. मला एक गोष्ट समजत नाही आहे की निमुळत्या अरुंद छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये दाट वस्ती असलेल्या प्रदेशांमध्ये म्हणजे वस्त्यांमध्ये असं ट्रकांशी दगडधोंडे ते देखील 2-2-3-3 मजल्याच्या वरती असलेल्या छतांवरती पोहोचतात कसे? सर्वच हिंदू असे की सर्वच मुसलमान तसे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रश्न मुळात मी सांगितलं त्याप्रमाणे लहानपणापासून दिलेल्या बाळकटूमुळे आणि दिलेल्या कुसंस्कारामुळे निर्माण होत आहे. आज मी तिला मुसलमान लोकांचं म्हणजे माझ्या मुस्लिम बांधवांचं एक सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की त्यांच्याकडे असलेले नेतृत्व कुसंस्कृत आहे आणि हे स्पष्टपणे कसल्याही प्रकारची लाग लपेट नाही आहे याच्यामध्ये. कुसंस्कृत लोक मुसलमान धर्माला आज लीड करतात. सध्या महाराष्ट्रभर पाहायला गेलं तर औरंगजेबाची कबर हा विषय चर्चेचा विषय ठरलेला आहे. या संदर्भात विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल यांच्या मार्फत आंदोलन केली जात आहेत. लवकरात लवकर औरंगजेबाची जी कबर आहे ती काढून टाकावी, अन्यथा बाबरी मशीद ज्या पद्धतीने पाडली त्याच पद्धतीने आम्हाला ही कबर सुद्धा पाडावी लागणार असल्याचं त्यांनी आव्हानच एक प्रकारे दिलेलं आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र कालच नागपूरमध्ये ज्या पद्धतीने दंगल घडली आहे, 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे, पोलिसांना देखील यामध्ये मारहाण केल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्वच गोष्टींवर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर अतुल नाईक आहेत, जे विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडनंच विचारूया. सर, ज्या पद्धतीने सध्या राज्यभरात वातावरण बिघडलेलं आहे, औरंगजेबाची जी कबर आहे ती पाडण्यासाठी सर्वच आंदोलने करतात, यावर नेमकं तुमची भूमिका काय आहे आणि एक प्रकारे तुमचं यावर मत का असणार आहे? विश्व हिंदू परिषद आपली भूमिका स्पष्ट करून बसलेला आहे. आम्ही काल राज्यव्यापी बंद किंवा राज्यव्यापी आंदोलन केलं. त्याच्यामध्ये ही भूमिका सुस्पष्टपणे मांडण्यात आलेली होती की औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रातून उखडून ती नष्ट करण्यात यावी आणि त्याच्यासाठी हे आंदोलन होतं. आता हा आदर्शांचा संघर्ष आहे मॅडम. आदर्शांचा संघर्ष म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल, कबर उखडण्यानं औरंगजेबाला किती जखमा होणार आहेत? नाही ना होणार, कारण औरंगजेब मृत आहेत. ते अनेक वर्षांपूर्वी मृत झाले. कबर ही एक प्रतिकात्मक, कबर उखडणे हे एक प्रतीक असं आहे की एतद्देशीय लोकांच्या इथल्या संस्कृतीचा पुरजोर औरंगजेबी विचारांच्या माध्यमातून विरोध करणाऱ्या लोकांच्या विचारांचं नामशेष करण्याचं हे एक सांकेतिक प्रदर्शन आहे. ही कबर यासाठी नष्ट झाली पाहिजे असं माझं मत आहे. अर्थात विश्व हिंदू परिषद ही एक वैचारिक संघटना पण आहे. आम्ही नुसतंच जमिनीवरची कबर नष्ट करून थांबणार नाही आहोत. आम्ही जसं आत्ता प्रतिकात्मक पद्धतीनं ही कबर नष्ट होईल असं सांगितलं, तसंच आम्ही ते विचारही नष्ट करून एतद्देशीय संस्कृतीतले कन्व्हर्ट झालेले आणि इतर धर्मांमध्ये जबरदस्तीनं गेलेले सगळे भारतीय, सगळे हिंदू, सगळे सनातनी परत क्लेम करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही त्याच्यावरती सूत्रबद्ध उपाययोजना करू, कार्यक्रम राबवू. हिंदुस्थान म्हणजेच हिंदूंचा देश, सर्वच आपल्या भारतामध्ये हिंदू भाषिक आहेत, हिंदूंचा देश मानला जातो. तरी पण नागपूरमध्ये ज्या पद्धतीने दंगल घडली, 2 गटांमध्ये घडले, कुठेतरी औरंगजेबाचं इतकं समर्थन का केलं जात आहे? बघा, याच्यामध्ये आपण जर 2 प्रकारे याला पाहता येतं. एक प्रकार हा आहे सरळ सरळ की तुम्ही या विचारांचे लोक आहात, उजव्या विचारांचे लोक आहात, मग डाव्या विचारांच्या लोकांनी किंवा त्यांच्या विरुद्ध असलेल्या लोकांनी त्यांना विरोध करायचाच करायचा. हे सरळ साधं गणित आहे. म्हणून हिंदूंनी किंवा सनातनी लोकांनी काढलेल्या आपल्या विचाराचा अहिंदू लोकांनी आणि विदर्भी लोकांनी विरोध करावा, ही स्वाभाविक नॅचरल गोष्ट आहे आणि त्यामधून हा विरोध झालेला आहे. दुसरा आणि महत्त्वाचा भाग यात असा आहे की हा एक षडयंत्राचा भाग आहे की काय, याची काल रात्रीपासून तपासणी चालू आहे. मला एक गोष्ट समजत नाही आहे की निमुळत्या अरुंद छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये दाट वस्ती असलेल्या प्रदेशांमध्ये म्हणजे वस्त्यांमध्ये असं ट्रकांशी
दगडधोंडे ते देखील 2-2, 3-3 मजल्याच्या वरती असलेल्या छतांवरती पोहोचतात कसे? तुम्ही या घरात राहता, या घराच्या छतावरती काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं? एक ट्रकभर धोंडे असतील? ही सगळी गोष्ट जी आहे हे नेहमीच आश्चर्याचं कारण आहे. आणि ही एक सूत्रबद्ध रचना आहे. अमानुल्ला खानांच्या दिल्लीच्या इमारतीच्या छतावरती अशाच प्रकारचा दगडधोंडे सापडतात, इथं सापडतात, तिथं सापडतात. जिथं जिथं हिंदू आणि मुस्लिम तेढ होते, जिथं जिथं हिंदूंच्या प्रोसेशन्सवरती किंवा हिंदूंच्या आंदोलनांवरती हल्ला होतो, तिथे तिथे छतावरतून, मशिदीतून दगड फेकणे, मशिदीच्या छतावरतून दगड फेकणे वगैरे वगैरे अगदी म्हणजे हे सामान्य झालेलं आहे. कोणीतरी असा असनातनी, अहिंदू, विधर्मी युद्धगट आहे जो ही स्ट्रॅटेजी तयार करतो आणि मग प्रत्येकाला सांगतो की अशा प्रकारे युनिफॉर्मली हेच राबवा, आपल्या छतावरती दगड ठेवा, स्वसंरक्षण करा, काफिर लोक आले की त्यांना मारा वगैरे वगैरे वगैरे. आता याचा तिसरा एक आस्पेक्ट मी तुमच्यासमोर ठेवतो धाडसानं. जसं मी म्हणालो की आम्ही वैचारिक संघटना देखील आहोत. वैचारिक भाग हा आहे याच्या मागचा की तुम्हाला जर लहानपणापासून असं सांगितलं असतं की तुम्हाला अशा प्रकारचं परिधान न करून जे लोक तुमच्या चेहऱ्याकडे पाहतात त्या लोकांनी तुमच्या चेहऱ्याकडे पाहणे म्हणजे देवाच्या देवदूतांनी तुमच्यावरती लानत किंवा तुमच्यावरती धिक्कार पाठवणे, असं जर तुम्हाला लहानपणापासून शिकवलं असतं तर तुम्ही निश्चितच चेहरा झाकून घेतला असता. आणि त्यात तुमची चूक आहे का? काहीच नाही. कारण तुम्हाला हे माहिती आहे की मी जर हा चेहरा उघडा टाकला, मी जर माझे हात दिसू दिले, मी जर पायाची बोटं दिसू दिली तर देवदूत माझा धिक्कार करतील. जर तुम्हाला असं अगदी लहानपणापासून म्हणजे जन्माच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून सतत बिंबवलं गेलं, हे चुकीचं किंवा राईट याच्याबद्दल नंतर विचार करता येईल, पण हे बिंबवून सतत सायकोलॉजिकली हाऊंट करून शिकवलं जाणारं ज्ञान आहे. आणि या टेक्निकमुळं हे लोक अशाच प्रकारच्या मानसिकतेचे होतात. आपण त्यांना पाहताना म्हणतो अरे किती कट्टरवादी आहेत. तुम्हाला माहिती आहे का आश्चर्याची गोष्ट, मी अशा अनेक कट्टरवादी आणि मजबूत लोकांचा मित्र आहे. आणि त्यांना ज्या वेळेला व्यक्तिगतरित्या मी हे विचारतो त्यावेळेला ते म्हणतात नहीं भाई हमारे को यही सिखाया गया है, डॉक्टर साहब हमको तो यही सिखाया गया है, हमने क्या गलत किया, लिखा हुआ बताते हैं, मौलवी को पूछो. आता हे सगळे मौलवींना जेवढं ज्ञान आहे तेवढंच ज्ञान जर समाजामध्ये प्रसूत होऊ लागलं तर किती धोकादायक स्थिती ह्या समाजात निर्माण होते आहे. आणि ही स्थिती आज हिंदू मुस्लिम कलह होतो आहे म्हणून आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध बोलायचं, मग त्यांनी कुणीतरी हिंदूंच्या विरुद्ध बोलायचं, हा विषय नाही आहे. माझ्या दृष्टिकोनातून हा विषय अगदी वरच्या स्तरावरचा आहे, उथळ विषय आहे. पण एक राष्ट्र म्हणून आणि राष्ट्रामध्ये चिंतन करणाऱ्या थिंक टँकमध्ये बसलेल्या लोकांना काय वाटत असेल ह्याचं जर आपण इमॅजिनेशन करत असू तर नक्की मला असं वाटतं की राष्ट्र म्हणून मुसलमानांच्या बौद्धिक अधोपतनाचा या समाजाला सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. ते लोक कलाकार आहेत, ते लोक कारीगर आहेत, ते लोक हातानं काम करणारे आहेत, ते लोक मजूर आहेत, ते लोक ऑफिसर्स आहेत, ते लोक IAS व्हायला लागलेले आहेत. सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये अशा प्रकारची मूलभूतवादी शिकवण ही रुजवली आणि बिंबवली गेली तर ती पूर्ण समाजाकरता घातक होईल. माझा एक असा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने सध्या हिंदू मुस्लिम वाद सुरू आहेत, दंगल घडतात, पण सगळेच मुस्लिम सारखे असतात का? सगळेच हिंदू सारखे असतात? त्यामध्ये काही जण असतात ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे जे आर्ग्युमेंट आहे ते फार पॉप्युलर आहे. आमच्यासारख्या लोकांच्या पाशी हे आर्ग्युमेंट नाही आहे. म्हणजे मी ह्या आर्ग्युमेंटला सबस्क्राईब करत नाही. हे राजकीय लोकांनी द्यायचे असलेले वक्तव्य आहेत, ते आमचं काम नव्हे. सगळे हिंदू असतात, अरे नसतात ना. आम्ही कधी म्हणालो सगळे हिंदू, आम्ही कधी म्हणालो सगळेच मुसलमान. पण तुम्ही शिकवणीतला फरक जे आत्ता मी तुम्हाला इंडिकेट करत होतो, खरं म्हणजे तुम्ही फार जिनियस आणि उत्तम प्रश्न विचारलेला आहे. कारण मागच्या प्रश्नाचा धागा घेऊन मी तुम्हाला ते उत्तर देतो. जर शिकवण अशा प्रकारची असली, मला काय सांगितलं गेलेलं आहे की पृथ्वी एक चेंडूसारखी आहे, चेंडूच्या पृष्ठभागावरचा प्रत्येक बिंदू हा त्या चेंडूचं मध्य असतो. म्हणजे तू जीव म्हणून या विश्वाच्या मध्यात आहेस आणि या विश्वाचा मध्य तुला त्या चेंडूसारखं तुला जसं दिसेल, जिथं दिसेल, जितकं दिसेल तितकं विश्व तू स्वतःच्याकडे अंगीकृत करू शकतोस.
पण जर समजा मी तुम्हाला सांगितलं की या सरळ जमिनीवरती आपण बसलेलो आहोत, तर त्या सरळ जमिनीचा समतल भागाचा एक मध्यबिंदू आहे आणि तो मध्य म्हणजे मी का नव्हे. मग मी कोण आहे? मग ते काठाकाठाला असलेले विधर्मी आहेत, कापीर आहेत, मध्यात असलेले आणि महत्वाचे असलेले फक्त आम्ही आहोत. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. या शिकवणीमुळं सर्वच हिंदू असे की सर्वच मुसलमान तसे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रश्न मुळात मी सांगितलं त्याप्रमाणे लहानपणापासून दिलेल्या बाळकटूमुळे आणि दिलेल्या कुसंस्कारामुळे निर्माण होत आहे. सगळ्याच लोकांनी तो संस्कार नाही अंगीकार केलेला. काही लोक राहिलेत, ही गुड न्यूज आहे. अशा पद्धतीने राजकीय लोक सांगतात की सगळेच मुसलमान असे आहेत का? नाही नाही नाही. मग सगळेच हिंदू तसे आहेत का? नाही नाही नाही. आमच्या इकडे कुसंस्कृत लोक आहेत, तसे तुमच्या इकडे कुसंस्कृत लोक आहेत. कुसंस्कृत लोकांनी समाज चालवायचा आहे का? कुसंस्कृत लोकांनी समाजाला पथप्रदर्शन करायचं आहे का? आज मितीला मुसलमान लोकांचं म्हणजे माझ्या मुस्लिम बांधवांचं एक सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की त्यांच्याकडे असलेले नेतृत्व कुसंस्कृत आहे आणि हे स्पष्टपणे कसल्याही प्रकारची लागलपेट नाही आहे याच्यामध्ये. कुसंस्कृत लोक मुसलमान धर्माला आज लीड करतात. हे लोक एक सलग पद्धतीनं हे कुसंस्कृत लोक जर बाहेर फेकून दिले मुस्लिम समाजानं, तर त्यांना स्वतःच्या DNA ची आठवण येईल. त्यांच्या डोक्यावर पडलेला जो पडदा आहे तो कळेल. जगभरातले मुसलमान निराळे आणि भारतीय मुसलमान निराळा. ही गोष्ट फार महत्वाची आहे, विचार करायला लावणारी आहे. त्याच्यावर विवेचन जास्त होऊ शकतं, पण तुमच्या वेळेनुसार तुम्ही मला थांबवूही शकता. यालाच एक जोडून प्रश्न आहे का, ज्या पद्धतीने जे अबू आझमी आहेत आमदार, त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की औरंगजेब इतका क्रूर नव्हता, त्याचं समर्थन केलं होतं. हे काय कितपत योग्य आहेत? अगदी खरंय. आता या राजकीय व्यक्तीच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देणे हे माझं काम नव्हे. मी माझ्या संघटनेची भूमिका आणि आमची सामाजिक भूमिका बळकटपणे ठेवण्यासाठी तुमच्यासमोर आलो. पण विषय निघालाच आहे, तर माझ्या स्वतःच्या स्वांत अभ्यासातून मला जे समजलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. वास्तविकच जर तुमच्या पुस्तकानं तुम्हाला सांगितलेलं असलं की विधर्मी माणसाला नमस्कार सुद्धा करायचा नाही, विधर्मी इतराच्या देवाला दाखवलेला प्रसाद हा शिर्क आहे, म्हणजे विष आहे, ते अस्वीकार्य असलं पाहिजे. आपल्याकडं बहुभगवान किंवा बहुईश्वर असं मी म्हणणार नाही, कारण आमच्याकडे बहुईश्वरवाद नाही. हे दुर्व्याख्या विमूर्छित हिंदुत्वाचं गलित चित्र आहे की ते लोक म्हणतात की हिंदुत्व बहुईश्वरवादी नव्हे. आम्ही पहिल्यांदा सांगितलं की ईश्वर एकच असतो. आम्ही होतो ते लोक. पण लहानपणापासून संस्कार केल्यानंतर, त्याला सततपणे बिंबवल्यानंतर, आणि आपण पुण्यश्लोक आहोत, पुण्यवान आहोत, बाकी सगळे काफिर आहेत, त्या लोकांच्यावरती जर मुस्लिम संस्कार नाही झाला तर ते जहन्नममध्ये जातील असं ज्या माणसाला शिकवलेलं आहे, त्या औरंगजेबानं सगळ्या लोकांना जबरदस्तीनं मुसलमान करून घेतलं, तर चुकलं काय? त्याच्यानंतर बायका, म्हणजे मातृशक्ती ज्याला आपण म्हणतो आमच्या भाषेमध्ये, त्या मातृशक्तीला अर्ध डोकं असतं. मला सांगा आकांक्षाताई, तुम्ही समोर बसलेले आहात एका म्हणजे लीडिंग मीडिया हाऊसच्या तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात. प्रत्येक प्रश्न तुम्ही जो विचारताय तो इंटेलेक्च्युअल आहे. मी जर तुम्हाला म्हणलो की माझ्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला डोकंच अर्ध आहे, तुमचा अपमान नाही होणार? ज्या ईश्वरानं तुम्हाला आणि मला एक सारखं बनवलेलं आहे, त्या ईश्वराचा हा अपमान आहे की तुम्हाला डोकं अर्ध आहे म्हणणे. मग तुमची गवाही अर्धी, तुम्हाला डोकं अर्ध आहे, महिलांच्याकरता असलेले अधिकार अर्धे आहेत, महिलांना पुरुषांनी भोग करण्याकरता निर्माण केलेलं आहे, अशा प्रकारची अवधारणा. मग त्या ग्रहस्थानं लोकांच्या महिला जर लुटून आणल्या तर त्यात काय वाव आहे? त्याच्यानंतर मग कोणाच्याही बरोबर म्हणजे विवाह समागम होऊ शकतो, अशा प्रकारचं जर माझ्या पुस्तकात लिहिलेलं असेल तर मी 100 लोकांच्याकडे विवाह समागमाच्या दृष्टीनं पाहिलं तर ते काय चूक आहे? मला सांगा, जर ही शिकवण औरंगजेबाला देखील एकसारखी तशीच दिलेली असेल तर त्यांनी त्यांच्या पुस्तकाचा अवलंब केलेला आहे, पुस्तकाचं फॉलोअरशिप केलेलं आहे. आणि आज अबू आझमी जर हे म्हणत असतील की त्यांनी त्यांच्या पुस्तकाचा अवलंब केला, पुस्तकात शिकवलेल्या विद्येचा अवलंब केला, तर नाही रे बाबा, त्यांची काही चूक नाही आहे. मग आता फंडामेंटल विचार करण्याची वेळ आलेली आहे की या पुस्तकाच्या आधारावरती केलेल्या या प्रकारच्या अश्लाघ्य
आणि या प्रकारच्या निंदनीय क्रूर कर्म्याचा विरोध करायचा, त्याचे देव्हारे माजवायचे की तो देव्हाराच नष्ट करायचा. आम्ही देव्हारा नष्ट करण्यासाठी चाललोय. इतिहास नीटपणे लिहिण्याची ही वेळ आहे. इतिहास बदलण्याची किंवा इतिहास चुकीचा सांगण्याची नव्हे, दुरुस्तीची वेळ आहे. आम्ही दुरुस्ती करण्याचा फक्त प्रयत्न करतोय. यामधून एक भाग मी तुम्हाला थोडासा तुमच्या प्रश्नाला सोडलेला असला तरी देखील फार महत्त्वाचा वाटतो म्हणून सांगतो की यामध्ये अनेक लोक असं समजतात की विश्व हिंदू परिषदेनं किंवा सकल हिंदू समाजानं फॉर दॅट मॅटर जर औरंगजेबाची किंवा तत्धर्मीय लोकांच्या प्रतीकांची, आता प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर निघते वगैरे वगैरे, हे सगळे विवाद चालूच आहेत. तत्धर्मीय लोकांच्या प्रतीकांची जर समजा आम्ही पुन्हा एकदा नामशेष करून दुरुस्ती केली तर यात सगळ्यात जास्त हित मुसलमान लोकांचं. त्याचं कारण असं की ही जी दुर्व्याख्या विमूर्छित प्रतीकं त्यांना पिढ्यानपिढ्या फक्त मूलभूतवादी, फक्त आतंकवादी तयार करण्याकरता चाललेली आहेत, ती प्रतीकं नष्ट होऊन एक सुरळीत एतद्देशीय, मी माझ्या धर्माचं म्हणत नाही, कोणी मुसलमान असेल तर तो मुसलमान राहो, पण तो मुसलमान हा फ्लेक्झिबल असला पाहिजे. त्याच्या देशकाल मानाप्रमाणे होणाऱ्या परिवर्तनासाठी तो उपलब्ध असला पाहिजे. एका कुठल्या तरी कालबाह्य झालेल्या आणि अतर्कसंगत विचाराचा तो पाईक नसला पाहिजे. शिक्षणामुळे येणाऱ्या प्रगल्भतेला आपलंसं करणारा असला पाहिजे. यासाठी ही दुष्प्रतीकं नष्ट जर झाली तर सगळ्यात जास्त फायदा मला असं वाटतं की इस्लाम धर्मीय लोकांचा असणार आहे. नक्कीच. विश्व हिंदू परिषदेची आत्ताची भूमिका का असणार? म्हणजे औरंगजेबाची कबर तुम्हाला पाडायचीच आहे का? किंवा मग विरोध झाला, अशा प्रकारे दंगल वगैरे होत चालली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उद्भवू शकतो, यावर काय? बरोबर आहे तुमचं म्हणणं. बघा, विश्व हिंदू परिषद ही दंगलीचा किंवा कधीच समर्थन करणार नाही. अशा प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण व्हावी यासाठी आम्ही कुठलं आंदोलन करत नाही. किंबहुना आमची भूमिका तर अशी आहे की यामुळं मुस्लिम धर्मीय लोकांचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. हा एक भाग आहे, हा एक वैचारिक भाग आहे. याच्यावरती विचार करायला, चिंतन करायला आम्ही तयार आहोत. आणि अगदी त्या धर्माच्या, या धर्माच्या सर्व धर्मियांच्या स्कॉलर्सच्या बरोबर बसून देखील विचार करायला तयार आहोत. त्यात कसल्याच प्रकारचं संकोच नाही आहे. या प्रकारची अस्थिरता मला असं वाटतं की विश्व हिंदू परिषदेची निर्मिती नाही आहे. विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन घडवलं. कालच्या देखील घटनेबद्दल तुम्ही थोडंसं सूक्ष्मपणे विचार करा ताई. तुमच्या हे लक्षात येईल की सकाळी आंदोलन पूर्ण झालं, त्यानंतर मुस्लिम आणि हिंदू पक्ष दोन्ही स्टेक होल्डर्स हे पोलिसांच्या समोर बसले. पोलिसांच्या समोर पोलीस कमिशनरनी हे ऑफिशियली टेलिव्हिजनवरती प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे की आम्ही दोन्ही पक्ष समाधानात होते या गोष्टीची खातरजमा केलेली आहे. त्यानंतर मग रात्री, म्हणजे 6-8 तास झाल्यानंतर कदाचित मग रात्री कोणीतरी येतो, मग ते असं कसं केलं, तसं कसं केलं, मग कोणीतरी भडकाऊ, कोणीतरी चिथावणीकारक वक्तव्य दिले असतील, कोणीतरी अशा प्रकारचा जमाव एकत्र केला असेल. या शक्यता नाकारता येतच नाही. कारण या सगळ्या घटना ज्या झालेल्या आहेत त्या आंदोलनाचा प्रतिसाद म्हणून नव्हे, आंदोलन झालं त्यानंतर मग त्याचं कुठंतरी एक बिभत्स रूप कोणीतरी प्रस्तुत केलं, मग कोणीतरी असं सांगितलं की त्याचा किती मोठा दुष्परिणाम होणार आहे, आणि त्यानंतर मग तशा विचारांचा जमाव एकत्रित करावा लागला आणि मग ते लोक एकत्र होऊन बाहेर चौकात येऊन धुमाकूळ घालू लागले. हे सत्य आहे. आता हा प्रशासनाचा विषय आहे. प्रशासनानं योग्य प्रकारे हाताळणी करावी आणि प्रशासन योग्य प्रकारे हाताळणी करतं याच्यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही. अगदी शेवटचा प्रश्न असा असेल माझा, ज्या पद्धतीने आता हायकोर्टाने देखील आदेश दिलेले आहेत, जे लाऊडस्पीकर्स आहेत ते काढून टाकावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील पोलिसांना आदेश दिलेले आहेत काढून टाका, अद्यापही निघत नाहीयेत कुठे. काय वाटतं, काय असेल? बघा, ही व्यवस्था कशी आहे त्याची रचना समजून घ्या. माननीय हायकोर्टानं जर कुठल्या तरी एखाद्या कार्याचे आदेश दिलेले असले तर ते प्रशासनाचं कर्तव्य आहे की त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. आणि जर अंमलबजावणी नाही केली तर समर्पक कारणं दिली पाहिजेत की या कारणामुळे अंमलबजावणी होऊ शकत नाही. आता प्रशासन प्रत्येक ठिकाणच्या सलोख्याचा, प्रत्येक ठिकाणच्या त्या सामाजिक स्थितीचा,
प्रत्येक ठिकाणी तिथं असलेल्या दोन्ही पक्षांच्या किंवा ज्यांचा लाऊडस्पीकर वाजतोय आणि ज्यांना तो ऐकू जातोय ह्या दोन्ही पक्षांच्या मानसिकतांचा विचार करून त्याच्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप ते करत असेल. प्रशासनाला वाटलं असेल की ही योग्य वेळ आहे आणि आणि माननीय न्यायालयाने समजलेली असेल, काय झालेलं असेल ते त्यांना माहिती. पण न्यायालयाचा आदेश आहे, त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनाचं कर्तव्य आहे. त्या हिशोबानं आलेला आदेश हा केवळ अंमलबजावणीचा आदेश आहे, त्याच्यामध्ये काही मूलभूत घटनेत बदल झालेला आहे असं माझा समज नाही आहे. नक्कीच धन्यवाद सर. तुम्ही अत्यंत स्पष्ट भाषेत आणि थोडक्यात तुम्ही सर्वच नागरिकांना समजणार असे शब्द मांडलेले आहेत. तर आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने आता सरांनी सांगितलेलं आहे का विश्व हिंदू परिषद आहे जी आपल्या वक्तव्यावर आपल्या शब्दावर ठाम आहे. औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवलीच गेली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दंगल असेल त्यांना आमचं समर्थन नाही आहे. प्रशासन यावर योग्य पद्धतीने कारवाई करेल असं त्यांचं मत आहे. रितम मराठीसाठी मी आकांक्षा देशमुख, मुंबई.